धबधबा वाहतो इथून मस्तपैकी 4-5 डोंगर आहे आणि आपल्याला जायचं इकडं. आणि आता इथं हे बघू शकता जे ढग आहे ते असे आहेत. ते ढग इथे ॲक्च्युली चालताना एकदम निवांत चाला तुम्ही. सगळं पाणी आहे वाटेवर, पाय सगळे घसरतात. साईडला वॉटरफॉल आहे मस्त आहे, पण फोटो काढण्याच्या नादात तुमचा पाय जर घसरला तर डायरेक्ट तुम्ही दरीत कोसळसान. तामिनीच्या कुशीमध्ये लपलेला ट्रेक म्हणजे सावळ्या घाट. या सावळ्या घाटचा संपूर्ण व्ह्यू तुम्हाला आता दिसतोयच. त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल, तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. सकाळी 7 वाजता आमचा प्रवास चालू झाला. प्रवास करत असताना खूप भारी असे व्ह्यू पॉईंट मिळाले, पण जातात आम्हाला खूप भूक लागली. त्यासाठी आम्ही एक हॉटेलमध्ये थांबलो. तिथे आम्ही मिसळपाव खाल्ला, वडा सांबार खाल्ला. हॉटेलचा व्ह्यू इतका भारी होता की चारी बाजूने डोंगर होते, हिरवेगार असे डोंगर. आणि आम्ही वाटच बघत होतो प्रवास करताना की पाऊस कधी पडतोय. आणि देवाने ऐकलं आमचा आणि पाऊस चालू झाला. तामिनीचा रस्ता आणि पाऊस हे परफेक्ट कॉम्बिनेशन. तामिनीतून जवळपास 2 तास कव्हर केल्यानंतर आम्ही सावळ्या घाटाच्या मेन एंट्री पॉईंटला पोहोचलो. तिथे आम्हाला टोटल 50 रुपये पर पर्सन 50 रुपये द्यावे लागले. टोटल आम्ही 5 जण होतो, तर टोटल आम्ही 250 रुपये तिथे पे केले. आणि ते पे केल्यानंतर आमचा ॲक्च्युअल ट्रेक चालू झाला. नमस्कार मित्रांनो, तो आज आलो आहे मी सावळ्या घाटला. तुम्ही बघू शकता सावळ्या घाटचा इथून बोर्ड आहे. हा इथून ट्रेक चालू झाला आहे. इथून आपल्याला खाली जायचं. ऑलमोस्ट 3 ते 4 किलोमीटर ट्रेक आहे. डायरेक्टली तुम्ही गुगल मॅपला लोकेशन टाकू शकता. तुमची गाडी डायरेक्ट येते. नाही बघा, 4 व्हीलर आम्ही पाठीमागं लावली आहे, तर आरामशीर तुमची गाडी 4 व्हीलर 2 व्हीलर येऊ शकते या स्पॉटवर. ठीक आहे, गुगल मॅपला तुम्ही सावळे घाट टाकलं की डायरेक्ट तुम्हाला हे लोकेशन इथं येतं. आणि इझी ट्रेक आहे 3 किलोमीटरचा. देवकुंडचा व्ह्यू वगैरे दिसतो इथून. तर पूर्ण ट्रेकची माहिती वगैरे मी देईनच तुम्हाला. आणि आत्तापर्यंत आपण 3 ट्रेक केले याच्यामध्ये. महाराष्ट्राच्या याच्या पावसाळा सीझन या सीझनमध्ये 3 ट्रेक केलेत. आता हा 3रा ट्रेक आहे. याच्या आधी आपण केलं अंदरबन, त्याच्यानंतर केला राजमाची. आणि त्याचे व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल तर यूट्यूब चॅनलचे लिंकवर जावा. खाली प्लेलिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याची 3 लोकेशनची लिंक माहिती सगळ्या भेटेल. थंबनेल पण तुम्ही पाहू शकता इथंवरती. इथे ॲक्च्युली एंट्री फी तुम्हाला स्टार्टिंगला पर पर्सन 50 रुपये द्यावे लागते. पण ठीक आहे, ते पैसे घेतात. पण तुम्हाला इथं बघू शकता प्रत्येक बोर्डवर म्हणजे रस्त्यावर आपण जिथं टर्न मारतो तिथे असे सावळा घाट वगैरे बोर्ड लावलेले आहे, जेणेकरून कोणी हरवणार नाही वगैरे आल्यावर. तर तुम्ही जर एकटे जरी आला असाल तरी काही प्रॉब्लेम नाही. रोड एकदम नॉर्मल आहे आपला. आणि प्रत्येक साईडला बोर्ड पण आहे, हरवण्याची गोष्ट नाही. आणि भरपूर गर्दी पण आहे ॲक्च्युली. तर त्यामुळे काही भीतीचं वातावरण नाही असं की तुम्हाला जर सिंगल सोलो ट्रेक जर करायचं असेल ना तर तुम्ही करू शकता. मोजून 2 ते 3 मिनटं चालल्यानंतर तुम्हाला एक मस्त व्ह्यू पॉईंट भेटतो, जिथे तुम्हाला कमीत कमी 7 ते 8 धबधबे आणि अंदरबनचा जो व्ह्यू पॉईंट आहे त्यासारखाच व्ह्यू पॉईंट सावळे घाटला पण भेटतो. जर तुम्हाला अंदरबनचा व्ह्यू पॉईंट कमी चालण्यात बघायचं असेल तर सावळ्या घाटल्या 2 ते 3 मिनटावर तुम्हाला तो व्ह्यू पॉईंट भेटतो. आता मी तुम्हाला दाखवूनच तो व्ह्यू पॉईंट. तर तुम्हाला हा एक व्ह्यू पॉईंट भेटतो इथं. हा मस्त धबधबा इथून वाहतो आहे. पलीकडं डोंगर आहे मोठे मोठे, वरतून मस्त धुकं येतं आहे. आणि आपल्याला आता असं खाली जायचं आहे. तर हा व्ह्यू पॉईंट एक नंबर. इथं तुम्ही फोटो पण काढू शकता. आता काय करायचं आपल्याला ॲक्च्युली इथून असं उतरून जायचं. इथून खालून उतरून असं हा व्ह्यू पॉईंट बघून त्यानंतर असं चालून परत हा जो डोंगर आहे तो पार करायचा आहे. ठीक आहे, आता मस्त आम्हाला एक वॉटरफॉल भेटला. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं मस्त वॉटरफॉल आहे. आता मी चाललो त्या वॉटरफॉलच्या साईडला. उतरताना थोडी काळजी घ्या फक्त, कारण स्लिपरी रस्ता आहे पूर्ण हा. नाही इथं आल्यानंतर तुम्ही बघू शकता किती घसरण आहे. इथं असं जावं लागतंय.
इथे ॲक्च्युली चालताना एकदम निवांत चाला तुम्ही. सगळं पाणी आहे वाटेवर, पाय सगळे घसरतात. साईडला वॉटरफॉल आहे मस्त आहे, पण फोटो काढण्याच्या नादात तुमचा पाय जर घसरला तर डायरेक्ट तुम्ही दरीत कोसळसान. हा पाठीमागचा एकच स्पॉट थोडासा घसरण आहे, बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे आत्तापर्यंत. तर एकदम नॉर्मल चालत आलो आहे आम्ही. थोडं इथं फक्त घसरण आहे. काय स्पॉट आहे बघा, एक नंबर मला वाटतं. इथं वरती ढग आलेत, धबधबा वाहतो इथून मस्तपैकी. 4-5 डोंगर आहे आणि आपल्याला जायचं इकडं. आणि आता इथं हे बघू शकता, जे ढग आहे ते असे आहेत ते ढग. गर्दी बघा आज किती गर्दी आहे. शनिवारी आलो तरी सकाळी आम्ही 7:30-8च्या दरम्यान आहे, पण भरपूर गर्दी आहे. पण स्पॉट एक नंबर आहे. जास्त ट्रेक करण्याची गरज नाही आहे, 3-4 मिनटावर तुम्हाला स्पॉट भेटून जाईल. आणि ट्राय करा तुम्ही लवकरात लवकर येते असं 7च्या आतमध्ये, कारण इतकी गर्दी लागली आम्हाला इथं. तुम्ही पाहू शकता पाठीमागे किती गर्दी, आणि पुढं पण आमच्या वेटिंगवर थांबले सगळे जाण्यासाठी. सगळी गर्दी आहे पाठीमागं, भरपूर मोठी लाईन आहे. तर ट्राय करा तुम्ही 7 लवकर या, कारण खूप जास्त हा स्पॉट आता व्हायरल झाला आहे, त्यामुळं खूप लोक इथं येतात आणि खूप गर्दी लागते तुम्हाला. तर इथं प्रॉब्लेम आहे ॲक्च्युली, खूप छोटी जागा आहे आणि तुम्हाला जायला एकच माणूस जाऊ शकतो आणि एकच माणूस येऊ शकतो. तर अर्धा तास झाला आम्ही थांबलो इथं. आता जे खाली गेले ते त्यांची वाट बघतो आम्ही, वरती यायचे, मग आम्हाला जायला चान्स भेटेल खाली. इथून येताना निवांत या बघा, हा किती निमोलता स्पॉट आहे हा. आणि तुम्हाला असं पकडून यावं लागतं इथं खाली. सुप्रिया हात देत, ए सुप्रिया इथं पाय ठेव, खाली ठेव, खाली. अरे खाली ठेव ना पाय. सुप्रिया पाय ठेव इथं खाली. अरे इथं ठेव, इथं ठेव की या मोठ्या ठेव. हा काय होत नाही. मोनिका याला आलो आत्ता आम्ही ॲक्च्युली ते निमोतर रस्ता सोडून. त्यानंतर खाली थोडंसं ट्रेक करायचं. तो स्पॉट थोडासा अवघड आणि कठीण आहे, कारण खूप निमोतर रस्ता आहे. तुम्हाला चालत यावं लागतं एका साईडने, दुसऱ्याला वेट करावं लागतं. आणि आता आम्ही उतरतो आहे खाली, इकडं असं जातो आहे खाली. तर थोडे शूज जे घालसान तुम्ही किंवा सँडल वगैरे घालसान, त्याला ट्राय करा की त्याची ग्रिप वगैरे चांगली आहे, कारण त्या स्पॉटला पाय भरपूर घसरतो आहे. इथं उतरताना तुम्हाला असा थोडा झाडाचा सपोर्ट घ्या आणि हात लावून उतरा ॲक्च्युली, कारण खूप घसरड आहे रस्ता. तर प्रत्येक जे छोटे मोठे झाड आहे ना, तर त्याला असं सपोर्ट घेऊन तुम्ही उतरू शकता. ठीक आहे, मग तुमचा पाय घसरणार नाही. येतं असं भारी वाटतं, एकदम असं वाटतं जंगलात आलो आहे. झाडाचा सपोर्ट घेतो आहे आणि उतरतो आहे रस्त्यावरनं खाली. पायवाट कसली चिखल, सगळे पायवाट, माझी गँग. तर अशी म्हणजे टेन्शन नाही तुमचं झाडांनी सपोर्ट घेतलं तर. पाऊस पडत होता आत्ता आणि आम्ही इतक्या झाडत होतो की मला पाऊसच लागला नाही, तर मस्त वाटलं. आता आम्ही एक डोंगर उतरून आलो आहे खाली, आता दुसरा डोंगर जायचा आहे आपल्याला वरती. हा जो पाठीमागचा स्पॉट बघताय तुम्ही जंगलातून, हा आलो आहे आम्ही उतरून आता खाली. असं येतो हा. आता हा सोडून आपल्याला ह्या साईडचं जायचं आहे, म्हणजे एक डोंगर ऑलरेडी आपला झाला आहे आता. तर तुम्ही आत्ता बघू शकता, आपण हा जो डोंगर आहे हा असा उतरला खाली आत्ता असा आणि असा आलो आहे आपण. तो पण स्पॉट पाहिला तिकडून. आता हा डोंगर उतरून आपण दुसऱ्या डोंगर चाललो आहे. हा जो व्ह्यू आहे ना, तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही, इतका भारी दिसतो आल्यावर. वरतून बघा, फक्त निरीक्षण करा. डोंगर, त्या साईडला ढग, धबधबा वाहतो आहे पूर्ण खाली. असला पांढरा शुभ्र धबधबा आहे हा, इतका भारी दिसतो आहे. तुम्हाला इथे ॲक्च्युली आल्यावरच कळेल. मोजून 1 तास मॅक्स टू मॅक्स 1 तास तुम्ही कंटिन्यू चालला. 1 तास पण खूप झाला, तर तुम्हाला एंड पॉईंट भेटून जातो हा ट्रेकचा. हा एंड पॉईंट आहे ट्रेकचा, इथं ट्रेक संपतो आपला. ठीक आहे, तर काही नाही, 1 तासाचा रस्ता आहे फक्त. थोडा घसरडा रस्ता आहे, कारण सगळं पाणी शेवा साठलेलं आहे. बाकी काही अवघड ट्रेक नाही, एकदम
बेसिक ट्रेक लहान मुलांना पण तुम्ही घेऊन येऊ शकता या ट्रेकला, असं एवढं अवघड नाही. व्ह्यू मस्त भेटणार तुम्हाला फोटोसाठी. आता सेकंड धबधबा दिसतोय आम्हाला, त्याचा तुम्हाला व्ह्यू दाखवणच. हा पॉईंट बघा माझ्या पाठीमागचा सेकंड धबधबा चालू आला आहे. 2 डोंगराच्या मधून धबधबा मस्त वाहत येतो आहे खाली. आणि आपल्याला पहिला धबधबा आपण तिथं पाहिला. हा दोन्ही धबधबे समोरासमोर आहे, शेजारी शेजारी. पण सेकंड जो आहे ना त्याचा व्ह्यू खूप भारी, कारण 2 ते 3 डोंगर आहे त्याच्यामधून हा मस्त वाहत येतो आहे. हा एंड पॉईंटला भेटणार. तुम्ही जेव्हा एंड पॉईंटला येसान सावळ्या घाटला तर एंड पॉईंटला हा धबधबा तुम्हाला भेटाय बघा. सेकंडवाला हा वाला धबधबा सांगत होतो मी. 2 डोंगर आहे, हा एक डोंगर, हा एक डोंगर मस्त इथून वाहत येतो आहे. दुसरा धबधबा इथून. असला एक नंबर व्ह्यू आहे हा. पाण्याचा आवाज बघा तुम्ही किती भारी येतोय. त्यांचं म्हणजे ना हा तो मगाचा धबधबा आपण पाहिलेला असा खाली येतो. इथं बघा पडतोय खाली, इथून असा वाहत वाहत जातोय. आणि दुसरा धबधबा आपल्याला भेटतो हा देवकुंडचा. इथं त्याच्यामध्ये 2-3 धबधबे इथं बघू शकतो मी. 2-3 धबधबे. देवकुंडचा त्या शेजारी अजून एक, तो पण असा वाहत वाहत इथं खाली येतो. हा व्ह्यू पॉईंट एंडला गेलो तुम्हाला भेटतो हा व्ह्यू पॉईंट. शेवटी आम्ही एंड पॉईंटला आलो. आता इथं बघू शकता देवकुंडचा पूर्ण ट्रेक आहे हा जो चालू होतो खालून. हा देवकुंडला जातो इथं वरती. आणि मी आता एंड पॉईंटला थांबले उभा. आणि हा दुसरा धबधबा इथं आपल्याला लागतोय. सावळ्या घाटाच्या एंड पॉईंटला येऊन बसलो आता मी. कसं काय जमतंय तुला? फोटो काढ मध्ये बरोबर काळ झालं इकडे इकडे. मग तुम्ही बघू शकता कमीत कमी 7 ते 8 धबधबे आम्हाला दिसतात इथं भरपूर सारे. आणि व्ह्यू पॉईंट इतका भारी आहे. इथे 7 ते 8 धबधबे, त्याच्यानंतर पाठीमागे देवकुंड पण दिसतो. त्या शेजारी अजून एक मोठा धबधबा. एंड पॉईंट नक्की या तुम्ही. 1 तासाचा ट्रेक आहे आणि वर्थ ट्रेक आहे ॲक्च्युली. हा खूप इझी आहे आणि फॅमिली घेऊन आला तरी चालेल. त्यांना पण हे धबधबे हे नेचर मग बघायला भेटेल. इतकं भारी व्ह्यू आहे हा, मी सांगू शकत नाही तुम्हाला. म्हटलं होतं की माझ्या इथं सावळ्या घाटावर एंड पॉईंटला आल्यानंतर देवकुंड पण दिसतो आपल्याला. हा जो आहे तो देवकुंडचा व्ह्यू आहे. त्याच्या शेजारी अजून एक धबधबा आहे आपल्या शेजारी. हा देवकुंडचा ट्रेक इथून खालून चालू होता. जर तुम्हाला देवकुंड करायचं असेल तर तुम्हाला खाली उतरून जावं लागतं देवकुंडसाठी. आणि हा पण व्ह्यू इतका भारी. जर तुम्ही द मूवी पाहिला असेल त्याच्यामध्ये तो सीन एक, तर सीनसारखी शूटिंग आपल्या इथं वाटते की हॉलिवूडचा सीन आपण बघतोय. तर हा ट्रेक नक्की करा तुम्ही. तर आत्ता कंप्लीट सावळ्या ट्रेक करून आलो. जाताना काही प्रॉब्लेम नाही. येताना खूप चढायला आहे. म्हणजे जाताना अख्खं उतरण्याला आहे. येताना तुम्हाला ते सगळं उतरलेलं आहे. ते 3-4 डोंगर तुम्हाला चढायचे आहेत. तर येताना खूप त्रास होतो. हा माझा एक्सपिरियन्स आहे. बाकी यांचा आहे का? गाईज खूप मजा येते गाईज. एक्स्ट्रीम ट्रेक आहे. नीट जरे नॅचरल असं वाटतं एक डुप्लिकेट देतोय. नाही सर, हे मनापासून आहे. खरंच खूप छान ट्रेक होता. म्हणजे येताना खूप फास्ट आलो पण जाताना थोडा टाइम लागला. छान होता एक्सपीरियंस. ये भी स्लिप. सॉरी. हाँ, और मामसी की शूज ऐसे थे कि जो वो गिर रहा था. एक बार तो ऐसे हो गया कि वो मुझे ही पूछ रहा है सपोर्ट के लिए. मुझे ऐसे लग रहा था कि मैं उसको नहीं संभाल पाऊंगी. बट ओवरऑल अच्छा था एक्सपीरियंस. हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे त्यामध्ये, तुमचे शूज खूप भारी पाहिजे.